उन्हाळा असल्या कारणाने आपल्याला त्वचेवरती कुठल्या प्रकारचं तेल वापरायचं आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे शीतगुणाचं तेल आणि स्निग्ध गुणाचं तेल. तर ते म्हणजे नारळाचं तेल म्हणजेच खोबरेल तेल. खोबरेल तेलाचा वापर तुम्ही उन्हाळ्यात जर केला तर तुमच्या त्वचेवरती थंडावा निर्माण होतो आणि त्वचेमध्ये होणारी जी रुक्षता असते आणि वाढणारी जी उष्णता असते ही कमी करायला हे खोबरेल तेल मदत करतं. काही मार्केटमध्ये काही तेलं सुद्धा मिळतात. चंदनाचं तेल मिळतं, चंदनादी तेल मिळतं, चंदन बला लाक्षादित तेल म्हणून सुद्धा मिळतं. तर या तेलाचा वापर सुद्धा तुम्ही शरीराचं मसाज करण्यासाठी वापरू शकता. आता यामध्ये दुसऱ्या एखाद्या मसाजिस्टने मसाज करण्याची गरज नाही आहे. तसं केलं तरी चांगलंच आहे. पण जर तुम्ही दररोज किंवा आठवड्यातले ॲटलीस्ट 3 दिवस संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावलं आणि स्वतःच्याच हाताने असं मसाज केलं आणि समजा आपलं पोटाचा हा भाग आहे, छातीचा भाग आहे, मांड्यांचा भाग आहे, हाताचा भाग आहे. जिथे-जिथे तुमचा स्वतःचा हात पोहोचतोय तिथे-तिथे तेल लावून ते तेल जर त्वचेमध्ये मुरवलात तरी सुद्धा पित्त कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे तेल लावून तुमचं पित्त कमी होण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेला उन्हामध्ये जाऊन जे पित्त उसळते ते थांबवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे.